बातमी कळली, आजीचे निधन झाले. तसे आजीचे वय जास्ती नव्हते, पण अलीकडच्या काळात तिची तब्येत ठीक राहत नव्हती. खाणे-पिणेही खूप कमी झालं होतं. अशक्त झाली होती म्हणून डॉक्टरकडे घेऊन गेलो. तपासण्या केल्यावर कळले की तिला पोटाचा कॅन्सर झाला होता, त्यामुळे तिला भूक लागायची नाही. कॅन्सर डिटेक्ट व्हायला फार उशीर झाला होता. किमो शिवाय गत्यंतर नव्हता, पण आजीला किमो करायचे नव्हते. डॉक्टरांनी तर स्पष्ट उत्तर दिले होते, असेच सुरू राहिले तर ती जास्ती दिवस जगणार नाही. आजी ही कणखर होती, सर्व त्रास सहन करायला तयार होती, पण किमो घेणार नाही म्हणाली. मागच्याच वर्षी 65वा वाढदिवस साजरा केला तिचा. अजून किती दिवस आहेत काही खात्री नसल्याने धूमधडाक्यात तिचा वाढदिवस साजरा केला. तिला हवं तितकं चिकन बिर्याणी खा म्हणतल. आधीच जेवण कमी झालेलं, पण त्या उत्साहात तिने बिर्याणीची प्लेट संपवली तरी. अशाच काही चर्चा सुरू होत्या घरात. सर्व जवळच्या नातेवाईकांना बातमी कळवली होती आणि घरात सर्व जमले होते. अब्बा अजून किती वेळ थांबणार आहोत, कबीर काकुळतीने त्याच्या बाबाला म्हणतो. बाहेर सर्व ताटकळत बसले आहेत. जुनैद अंकल येण्याची वाट बघत आहोत बेटा. सेहेरला कॉलेजला जावे लागणार आहे, तिची परीक्षा आहे आज. हो मला माहित आहे. मी लावतो फोन अंकलला. त्यांनी फोन लावला आणि फोनवर बोलणं होतं. तसं ते कबीरकडे वळून म्हणतात, येत आहोत, पोहोचले आहेत, ट्रॅफिक मध्ये अडकले आहेत ते. कबीर अस्वस्थ होऊन तिथून जातो. भाई सेहेर त्याच्या मागे मागे आली. माझी परीक्षा आहे. हे बघ सेहेर, आज मी फ्री आहे, मी सोडेल तुला कॉलेजला. थोडा धीर धर, वेळ काय आहे. तू तर मिनी आजीची लाडकी होतीस, तू अशी घाई केलीस तर कसं चालणार. हो भाई, पण मी काय करू, परीक्षा आहे माझी. मी बोलतो प्रिन्सिपल सरांशी, तुला प्रॅक्टिकलला उशीर झाला तरी ते सबमिट करून घ्या असं सांगून बघतो. त्यांना इथली परिस्थिती कळवतो. सेहेर ही आशेने त्याला बघत राहते. फोन होतो तसा कबीर चालेल म्हणाले सर असं सांगतो. जुनैद अंकल येतात आणि सर्व पुढच्या क्रिया संपवतात. सेहेरला कबीर कॉलेजला घेऊन जातो. तिची प्रतीक्षा संपेपर्यंत तो तिथेच थांबून राहतो. फोनवर मेसेज येत होते. त्याच्या मित्रांना कळले तसे त्यांचे फोन आणि मेसेज सुरू होते शोक व्यक्त करायला. कबीर आणि सेहेरवर खूप जीव होता त्यांचा आणि ह्या दोघांचाही खूप जीव होता आजीवर. आजी गेल्यात सर्वांना खूप वाईट वाटलं होतं. इतक्या लवकर आजी सोडून जाईल असं कोणालाच वाटलं नव्हतं, पण कॅन्सरनी तिला लवकर नेले. घरातून एक एक करून सर्व निरोप घेतात. कबीर आणि सेहेर काही दिवस तिथेच राहण्याचा हट्ट धरतात. घरी थांबलेच होते तर घरातल्या वस्तूंची विल्हेवाट लावायला सुरुवात झाली. घर रिकामं करून ते विकून टाकण्याची नातेवाईकांमध्ये बोलणी सुरू झाली. घरातले कामाचे सामान एक एक करून बॉक्समध्ये पॅक होऊ लागले. घरातल्या कोप्यात आजीचा भास जाणवत होता. हळूहळू सामान त्यांनी आपल्या घरी हलवले. आज रविवार होता, कॉलेजला सुट्टी. कबीर आपल्या खोलीत आरामात बसला होता. आजीच घर विकत घ्यायला म्हणून गिराहिक येणार होतं, त्यामुळे त्यांचे अम्मी अब्बू तिकडे डील करायला जाणार होते. कबीर उठून भूक लागली म्हणून जेवायला जातो. तो मायक्रोवेव्ह मध्ये केलेली डिश गरम करायला ठेवतो. टायमर लावून तो वाट बघत असतो. फ्रीज मधून तो बियर काढतो. त्यासोबतच त्याला त्याचं नाव पुकारलेले ऐकू आले. तो त्यामुळे आवाजाच्या दिशेने बघतो. दाराच्या फटीतून त्याला सेहेर डोकावताना दिसते. ती त्याला इशाऱ्याने बोलावते. कबीर तिच्या जवळ जातो. काय सेहेर तोंडावर बोट ठेवून शांत रहा असा इशारा करत त्याला म्हणते, गेले का ते. कबीर आपल्या हातातलं ड्रिंक फोडत विचारतो. अम्मी अब्बू रे गेले का. तो हा म्हणतो तशी ती भली मोठी बॅग घेऊन रूमच्या बाहेर निघते. तिला चोर पावलांनी दबक्या पावलांनी जाताना बघून कबीर म्हणतो,
काय आहे ह्या बॅगेत? काही नाही, म्हणून ती बॅग हातात हाताळत पुढे जाते. सेहेर, ती वळून बघते त्याला. अम्मीच्या रूम मध्ये काय करत होतीस तू? आणि ह्या बॅग मध्ये काय आहे? काही नाही बोलले ना मी. ठीक आहे, मला नाही सांगायचं, नको सांगू. मी अम्मीला सांगतो, मग तिलाच काय ते सांग. भाई, असा काय करतोस? सेहेर त्याला मस्का लावत म्हणते. तो तिला सांग मग काय ते विचारतो. डायरी आहे. अम्मीची डायरी का चोरून नेत आहेस? कबीर आश्चर्याने बघतो. अम्मीची नाही रे, मिनी आजीची. तुला कुठे सापडली? त्याचे डोळे विस्फारले. अम्मीनी रद्दीत देण्यासाठी काढली होती, पण मला काही पान वाचून त्यात खूप रुची आली म्हणून मी त्या ठेवून घेत आहे. अम्मीला माहित नसेल त्यात आजीची डायरी आहे. पण रद्दीत नाही द्यायची मला. अम्मीनी अगदी कापडात गुंडाळून ठेवली होती भाई. तू वाचशील ना तर तुलाही रस येईल. नाही नाही, नको मला. तितक्यात मिक्रोवेव्हचा टाइमर वाजला. त्या आवाजाकडे बघत कबीर म्हणतो, ककोरी कबाब केले आहेत अम्मीनी, खाणार का? नेकी और पुच्छ पुच्छ, सेहेर डोळे मिचकावत म्हणते आणि ती त्याच्या रूम कडे जायला वळते. आज दोघांचा त्याच्या रूम वर डेरा बसणार होता. त्याच्या रूम वर पोहोचते तशी ती हातातली बॅग बेडवर फेकते. पुश करून ती बेडवर बसली. किती जड झाली होती ती बॅग. ती त्या बॅग मधून एक एक करून त्या डायऱ्या काढते. आशेने तिचे डोळे चमकले. आता आजी बद्दल अजून कळेल मला. कबीर येऊन कबाबची प्लेट तशी तिच्या समोर धरतो. उम्मा, माझे आवडते कबाब, करत ती त्यावर ताव मारते. हे बघ, मिनी आजीची डायरी. वाचायची का आपण? बघू तरी आजींनी काय लिहिले आहे. तुला वाचायची, वाच. मला बरीच महत्वाची काम आहे. माझा प्रोजेक्ट संपवायचा आहे. कबीर आपल्या लॅपटॉप वर काम करत कबाब वर ताव मारत म्हणतो.